6 ऑगस्ट 1945 जपानच्या हिरोशिमा शहरामध्ये लोक रोजच्या प्रमाणे काम करत होती. लहान मुलांची चहलपहल चालू होती. वातावरण शांत. अमेरिकेचे काही विमान हिरोशिमा शहरावरती खेळट्या घालत होती. इकडे दुसरं महायुद्ध शेवटच्या टप्प्यावरती होतं. जर्मनीचा तानाशाह अडॉल्फ हिटलर याने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येनंतर जर्मनीने सरेंडर केलं, पण जपान या युद्धामध्ये अजून पण तग धरून होता. 1939 मध्ये हिटलर अणुबॉम्बचा शोध करत या भीतीने काही अमेरिकन शास्त्रज्ञांनी मॅनहॅटन हा प्रोजेक्ट सुरू केला. या प्रोजेक्टमध्ये लिटल बॉय आणि फॅटमॅन ही 2 ॲटम बॉम्ब तयार करण्यात आली. जपानला अंदाज पण होता की हे ॲटम बॉम्ब त्यांच्या पुढच्या पिढ्यांना उद्ध्वस्त करेल. 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट रोजी हिरोशिमा आणि नागासाकीवरती ही 2 अणुबॉम्ब टाकण्यात आले. बॉम्ब टाकल्याच्या नंतर जसं की सूर्याचा स्फोट होऊन आगीचा वर्षाव होऊ लागला. या स्फोटामध्ये अनगिनत लोक मारले गेले. लोकांच्या पिढ्याने पिढ्या या बॉम्बने उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या. अशा या ॲटम बॉम्बची कहाणी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला बघूयात. बघा, इसवी सन 1939 मध्ये जर्मनीचा तानाशाह हिटलर यांनी पोलंडवरती आक्रमण केलं होतं. पण पोलंडला इंग्लंड आणि फ्रान्स याचा सपोर्ट होता. हिटलरला हे माहिती होतं की जर मी पोलंडवरती हल्ला केला तर सोव्हिएत युनियन या युद्धामध्ये पडेल आणि आपल्याला हारचा सामना करावा लागेल. त्यामुळे त्याने पहिल्यांदा सोव्हिएत युनियन सोबत एक करार केला. या करारामध्ये पोलंडला 2 हिस्सा डिव्हाइड केलं गेलं आणि एक हिस्सा हा जर्मनीला देण्यात आला आणि दुसरा हिस्सा सोव्हिएत युनियनला देण्यात आला होता. तर हा करार केल्याच्या नंतर हिटलरला एक कॉन्फिडन्स आला होता की सोव्हिएत युनियन या युद्धामध्ये येणार नाही. त्यामुळे त्याने पोलंडवरती 26 ऑगस्ट 1939 ला पुन्हा एकदा हमला केला. पोलंडवरती हल्ला केल्याच्या नंतर इंग्लंड आणि फ्रान्स यांनी सुद्धा या युद्धात सामील झाले आणि सुरू झालं वर्ल्ड वॉर II. जर्मनीने या आधी जपान आणि इटली यांना आपल्या सोबत घेतलं होतं. 1939 नंतर हिटलरने डेन्मार्क, नेदरलँड, नॉर्वे, बेल्जियम, लक्झमबर्ग या देशांवरती आपला कब्जा केला होता. असे देश जिंकत हिटलरची पॉप्युलॅरिटी वाढत होती आणि आता युरोपमध्ये फक्त एकच देश उरला होता, तो म्हणजे ब्रिटन. हिटलरला वाटलं होते की ब्रिटन हा सरेंडर करेल, पण ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी एक भाषण दिलं. With growing confidence and growing strength in the air, we shall defend our island, whatever the cost may be. We shall fight on the beaches. We shall fight on the landing grounds. We shall fight in the fields and in the streets. We shall fight in the hills. We shall never surrender! त्या भाषणामध्ये त्यांनी सरळ सांगितलं होतं की ब्रिटन हा सरेंडर नाही करणार म्हणून. त्या भाषणाच्या नंतर हिटलरने ब्रिटनवरती हल्ला केला, पण या वॉरमध्ये ब्रिटनने जर्मनीला चांगलं उत्तर दिलं होतं. हिटलरला कळलं होतं की ब्रिटन हा सरेंडर करणार नाही, त्यामुळे त्याने थोड्या वेळासाठी ते युद्ध थांबवलं आणि त्याचा मोर्चा सोव्हिएत युनियनवरती वळवला. सोव्हिएत युनियनच्या स्टॅलिनग्राड शहरावरती त्याने आक्रमण केलं, पण या युद्धामध्ये इतके जण मारले गेले की जर्मनीची पूर्ण 6th बटालियन ही मरण पावली होती. जर्मनीचे अर्धे सैन्य खलास झालं होतं. जर्मनीला या युद्धामध्ये हार मानावी लागली होती. जर्मनीचे एवढं सैन्य मारलं गेलं की त्यांना पुढच्या लढाईमध्ये सैन्याची कमी पडू लागली होती. दुसरीकडे जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवरती अटॅक केला आणि अमेरिकेला पण या युद्धामध्ये सामील करून घेतले. जर्मनी हा चौबाजूने अडकला होता. एकीकडे अमेरिका होता, दुसरीकडे ब्रिटन आणि तिसरीकडे सोव्हिएत युनियन. त्यामुळे जर्मनीच्या तानाशाह अडॉल्फ हिटलरला कळलं होतं की आपली हार आता निश्चित आहे. त्यामुळे त्याने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली आणि जर्मनीने सरेंडर केलं. जर्मनीच्या सरेंडर नंतर सुद्धा जपान हा तग धरून होता. त्याने अमेरिकेशी लढा चालूच ठेवला होता. अमेरिका युद्धामध्ये पूर्ण तयारीनिशी उतरला होता. अमेरिकेची ताकद ही खूप जास्त होती. जपान सरेंडर करत होता आणि हे युद्ध पण त्यांना लवकर संपवायचं होतं. त्यामुळे अमेरिकेने जपानवरती न्यूक्लिअर अटॅक करण्याचा निर्णय घेतला आणि सुरू झाली न्यूक्लिअर बॉम्ब टाकण्याची प्लॅनिंग. 17 डिसेंबर 1944 ला कर्नल पॉल टिबेट्स याच्या नेतृत्वाखाली 509th कंपोजिट ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपमधील प्रत्येक सैनिकाला 50 वेळा बॉम्ब फेकण्याचा सराव करण्यात आला. खरा अणुबॉम्ब हल्ल्याप्रमाणेच वाराच्या दिशेने
हा हल्ला कसा करायचा, कसा अणुबॉम्ब टाकायचा याचा सुद्धा सराव त्यांना करवण्यात आला. 5 एप्रिल 1945 या ऑपरेशनची सुरुवात झाली. या ऑपरेशनला नाव देण्यात आलं ऑपरेशन सेंटर बोर्ड 1 आणि ऑपरेशन सेंटर बोर्ड 2. जनरल गोर्स हे टार्गेट कमिटीचे अध्यक्ष होते. त्यांनी 5 नावं सजेस्ट केली. ओकिरा, हिरोशिमा, योकोहामा, निगाता आणि प्युटो ही 5 शहरांवरती अणुबॉम्ब टाकण्याची यादी तयार झाली. पण शेवटच्या क्षणाला क्योटोला बायपास करून नागासाकी या शहराला ऍड करण्यात आलं. कारण हिरोशिमा आणि नागासाकी हे लष्करी तळ होती, त्यामध्ये लष्करी बेसेस होते. लष्करी बेसेसवरती हमला केल्याच्या नंतर जपानला सरेंडर करण्यापासून कोणी वाचू शकत नव्हतं. 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमा हे पहिले टार्गेट त्यांनी ठरवलं होतं. ओकिरा आणि नागासाकी हे पर्यायी ऑप्शन्स म्हणून त्यांनी ठेवले होते. 393 बॉम्बार्डेड स्क्वॉड्रनचे B-29 विमान इनोला गे टिनियन बेटावरून सुमारे 2:45 निघाले. जपान पर्यंतचा प्रवास हा सुमारे 6 तासाचा होता. इनोला गे या विमानासोबत अजून 2 विमाने होती. इनोला गे हा मेन विमान होता आणि या विमानातूनच ते ॲटम बॉम्ब शहरावरती टाकण्यात येणार होते. दुसऱ्या विमानाचं नाव होतं द ग्रेट आर्टिस्ट. या विमानाचं काम होतं बॉम्ब हल्ला केल्याच्या नंतर त्याचा प्रभाव मोजण्याचं काम हे या विमानाचं होतं. आणि तिसऱ्या विमानाचं नाव होतं नेसेसरी ईगल. या विमानाचं काम होतं या हल्ल्याचे फोटोग्राफ्स काढणं, जेणेकरून सगळ्या जगाला या हल्ल्याची माहिती व्हावी. 5 ते 6 ऑगस्टच्या रात्री जपानला अमेरिकन विमानांच्या हल्ल्याची सुनामी आली होती. सकाळी 8:09 पायलट कर्नल पॉल टिबेट यांनी अणुबॉम्ब टाकण्याची तयारी सुरू केली. 8:15 हिरोशिमा शहरावर अमेरिकी विमान रेट्या घालत होती. 8:15 लिटल बॉय नावाच्या अणुबॉम्बला हिरोशिमा शहरावरती सोडण्याचे आदेश देण्यात आले आणि ॲटम बॉम्बला शहरावरती सोडण्यात आला. हा अणुबॉम्ब जवळपास 9,400 मीटर अंतरावरून फेकण्यात आला. 16 किलोटन वजन असणारा हा बॉम्ब हिरोशिमा शहरावरती पडला आणि एकच हाहाकार माजला. असं दृश्य बघण्यात आलं जे आजपर्यंत कधीही बघण्यात आलं नव्हतं. सूर्यामध्ये स्फोट होऊन आगीचा वर्षाव होऊ लागला असं हे दृश्य होतं. या स्फोटामध्ये जवळपास हिरोशिमामध्ये 90,000 ते 1,66,000 लोक मारले गेली. 9 ऑगस्ट रोजी फॅटमॅन या अणुबॉम्बला नागासाकी या शहरावरती टाकण्यात आलं. तिथे सुद्धा भयंकर तबाही झाली. हे मंजर एवढं भयानक होते की त्यांच्या पिढ्या या युरेनियमच्या रेडिएशन बर्बाद होणार होत्या. या 2 हल्ल्यामुळे जर्मनीने सरेंडर करून टाकलं आणि दुसरं वर्ल्ड वॉर 2 सुद्धा संपलं. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हिरोशिमा आणि नागासाकीवरती बॉम्ब हल्ल्याची माहिती घेतली. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.